परीक्षेतील बरेचशा प्रश्नांमध्ये आपल्याला वर्गमूळ आला पाहिजे, सोबतच घनमूळ आला पाहिजे। या ठिकाणी 17576 चं काय विचारण्यात आलेलं आहे? घनमूळ विचारण्यात आलेलं आहे, मीन्स क्यूब रूट काढायला विचारलेलं आहे। घनमूळ काढण्याची तुम्हाला एक भन्नाट अशी ट्रिक सांगतो या प्रश्नाच्या माध्यमातून। हा एक प्रॉब्लेम आपण घेतला 6318 भागिले क्यूब रूट मध्ये 17576 बरोबर अंडर रूट मध्ये x * 9। आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी कुठल्याही संख्येचं घनमूळ जर काढायचं असेल तर एकक स्थानचा अंक टार्गेट करायचा। या ठिकाणी एकक स्थानचा अंक 6 आहे, मात्र मी काही गोष्टी सांगतो की जर या ठिकाणी 2 असेल तर 8 घ्यायचे आणि 8 असेल तर 2 घ्यायचे। जर याच ठिकाणी 3 असेल तर 7 घ्यायचे आणि 7 असेल तर 3 घ्यायचे। मात्र 2 8 3 7 च्या ऐवजी जो कोणता दुसरा अंक असेल तर तोच घ्यायचा। हे नाहीच आहे या ठिकाणी, म्हणून आपण या ठिकाणी काय घेणार आहोत तर 6 घेणार आहोत। त्याच्यानंतर 3 अंक कट करायचे, डायरेक्टच कट करायचे। मग उरले काय तर 17। 17 याला एक संख्या म्हणून तिच्या आधीची घन संख्या कोणती ते शोधायचं आहे। घन संख्या, परंतु कोणती? आधीची। आधीची घन संख्या आहे याच्या आधीची ते म्हणजे 8, याच्यापेक्षा मोठी येतं 27, म्हणजेच 2 चा घन बरोबर होते 8। आता हे जे 2 आहे बरोबर इथं अटॅच केले की प्रॉपरली 17576 चं घनमूळ निघते। या ठिकाणी 26 आपण घेतले। आता 6318 भागिले 26 बरोबर अंडर रूट मध्ये x मल्टिपल बाय 9। काय आन्सर येते ते बघूया। या ठिकाणी बघा, या ठिकाणी डायरेक्टली भाग जातो। 13 2 26, या ठिकाणी 13 39 13 52 काय येणार? या ठिकाणी 13 52 जर घेतले तर इथे 1 1 राहतो आणि इथे 1 येतो। 13 5 5 13 कमाट जातं 13 91 13 91 13 8 14 असे, म्हणजे या ठिकाणी 7 उरतात, होतात 78। 13 कम 78 बे 1 बे बे 2 4 बे 8 आणि बे 3 6, म्हणजे या ठिकाणी आलेले आहे 243। 243 बरोबर अंडर रूट मध्ये x मल्टिपल बाय 9 हे जे आहे इकडे जाऊन भागिले होणार 9 1 9 9 2 18। 24 म्हणून 18 गेले, उरले किती 6, झाले किती 63। आता या ठिकाणी 9 9 7 63। मग मित्रांनो तरी सुद्धा 27 बरोबर अंडर रूट मध्ये x आलेला आहे। आता अंडर रूट मधलं जे साइन ते कट केल्यानंतर याचा होतो स्क्वेअर आणि x बरोबर होते 27 चा वर्ग, जो आहे 729। चेक करूया। सेकंड ऑप्शन इज द राइट आंसर ऑफ दिस क्वेश्चन। दैट्स इट कंप्लीट।